सर्वे सुद्धा करत असताना आपल्याला याच पद्धतीने तो सर्वे आपल्याला करावा लागतो आणि म्हणून आपल्याला रिसर्च मेथोडॉलॉजीचा एक रस्ता दिसावा, एक मार्ग आपल्याला दिसावा, याकरिता या एक दिवसीय नॅशनल कॉन्फरन्सचं इथे आपण आज म्हणजे काही इथे अरेंज केली होती. त्या संदर्भामध्ये प्रचंड प्रतिसाद लाभलेला. मला ती माहिती मिळाली नाही की मागच्या आठवड्यामध्ये चंद्रेकर सरांनी मला माहिती दिली की सर नांदेड सारख्या एका कॉलेजमध्ये तिथे अशाच प्रकारची कार्यशाळा वगैरे झाली आणि तिथे सहभागी होणाऱ्यांची संख्या बोटावर मोजण्या एवढी सुद्धा नव्हती. फक्त 6 का 7 मला वाटतं पार्टिसिपंट्स तिथे आले. पण आम्हाला आनंद याचा होतो आहे की आज ज्यावेळेला माझ्याकडे माहिती आली जवळजवळ 1,200 पार्टिसिपंट्सनी आपला सहभाग या परिषदेमध्ये नोंदविलेला. मला असं वाटतं हेच आपल्या या परिषदेचं यश आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने ही राष्ट्रीय परिषद झालेली आहे. कारण मॅडम आंध्र प्रदेश मधून आल्या, तेलंगणा मधून आलेले आहेत, सर जे आलेले आहेत हे मला वाटतं कर्नाटक मधून ते आलेले आहेत. सर हे सर सुद्धा कर्नाटक मधून आलेले आहेत आणि म्हणून कर्नाटक, आंध्र किंवा तेलंगणा आणि महाराष्ट्र याचाही त्रिवेणी संगम या नॅशनल कॉन्फरन्सच्या अनुषंगाने आपला झालेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना म्हणजे तुम्ही तुमच्या चेहऱ्यांचं अवलोकन केल्यानंतर मला असं जाणवतं की कुणालाही हे महाविद्यालय सोडून जाण्याची आज इच्छा नाही. सगळ्यांना असं वाटतं की नाही सर और एक दिन अगर बढ़ता तो हम रहते थे, असं सगळ्यांच्या मनामध्ये आहे. पण तुम्ही घरी सांगितलेलं आहे की कॉन्फरन्स फक्त 1 दिवसाची आहे म्हणून तुम्हाला घरी जाणं हे तुमचं कौटुंबिक कर्तव्य आहे. त्याच्यामुळे मी सुद्धा आग्रह करणार नाही की तुम्ही इथे थांबलं पाहिजे. आणि म्हणून या सगळ्या अनुषंगाने एक महाविद्यालय पाहण्यात आलं. महाविद्यालयाच्या प्रास्ताविकामध्ये थोडा अधिक परिचय करून घेणं गरजेचं होतं, परंतु वेळ थोडा कमी असल्या कारणाने तो देता आला नाही. तुम्ही जर ग्रंथालय पाहिलं नसेल तर ग्रंथालय अवश्य बघा. तर मराठवाड्यामध्ये चांगलं ग्रंथालय आहे असं लोकांचं मत आहे की हे ग्रंथालय पाहण्यासाठी आमचे माजी विद्यार्थी जे अमेरिका, इंग्लंडमध्ये आहेत ते ज्यावेळेला या परिसरामध्ये दिवाळीच्या सुट्टीमध्ये येतात त्यावेळेला खास करून ग्रंथालय पाहण्यासाठी ते इथे येतात. काल आमच्या माजी विद्यार्थिनी कलेक्टरच्या मिसेस आहेत त्या 1.5-2 तास या परिसरामध्ये राहिल्या. त्यांनी ग्रंथालय पाहिलं आणि म्हणाल्या की सर किती छान कॉलेज झालेले आहे. मला असं वाटतं हे कॉलेज फक्त इमारतीवरून छान नाहीये, हे कॉलेज फक्त चांगल्या ग्रंथालयावरून चांगलं नाही, तर इथे जे प्रशासनामध्ये कर्मचारी असतील, प्राध्यापक असतील, प्राचार्य असतील यांचे जे कौटुंबिक संबंध आहेत ते तुम्ही इथून घेऊन जा. नाहीतर काय होतं की प्राचार्य म्हणले की कुणीतरी खुर्चीमध्ये, तुम्हाला लक्षात आलं असेल की सकाळपासून आम्ही दोघे इथे आहोत, मध्ये काही वेळेला मला फक्त जावं लागलं. त्याचंही कारण असं आहे की आमच्याच कर्मचाऱ्यांची एंगेजमेंट असल्या कारणाने मी जर गेलो नाही तर त्याच्या मनाला वेदना होतील, त्याला तसं वाटू नये म्हणून मग मधला वेळ तुम्हाला टाळून मला तिथे जावं लागलं. पण एरवी या महाविद्यालयामध्ये अतिशय कौटुंबिक वातावरण आहे. या महाविद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांचा मी परिचय करून देणार नाही. फक्त अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर नागनाथ कोकापल्ले तर मराठी भाषा दिन आज हे या देगलूर महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत. देगलूर महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत. जंगमवाड जे पब्लिक रिलेशन ऑफिसर पुण्याला होते ते महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत. तेज निवडीकर ज्यांनी सबंध महाराष्ट्र गाजवलेला आहे वक्तृत्वामध्ये ते तेज निवडीकर देगलूर महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत. आता जे ऍडिशनल कलेक्टर म्हणून नांदेडला आहेत बी.एम. कांबळे ते आमच्या महाविद्यालयाच्या आणि माझे डायरेक्ट विद्यार्थी आहेत लोकप्रशासनाचे. ज्या शेख मुजीबला 2 वेळेला राष्ट्रपती पदक मिळालं ते शेख मुजीब डीवायएसपी म्हणून ते निवृत्त झाले ते माझे लोकप्रशासनाचे विद्यार्थी आहेत, महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत. आणि म्हणून असं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला विद्यार्थी आपल्याला पाहायला मिळतील. आपण आल्यानंतर माझ्या केबिन मध्ये मुख्यमंत्र्यांचा फोटो पाहिला असेल. संदर्भ मी याकरता देतो तो मुख्यमंत्री इथे आले वगैरे हा बरोबर नाही, पण ते कुणामुळे आले हे मला आवर्जून सांगावं असं वाटतं की त्यांच्या सिक्युरिटी टीम मध्ये
जी प्रमुख होती अरुणा सुगावे, ही अरुणा सुगावे माझी डायरेक्ट म्हणजे आमची विद्यार्थिनी आहे, पोलीस इन्स्पेक्टर आहे, त्यांच्या सिक्युरिटी मध्ये ती प्रमुख आहे. आणि म्हणून तिने सुद्धा प्रयत्न केले की आपल्या कॉलेजमध्ये सीएम आले पाहिजे. ते इथे आले, जवळजवळ अर्धा तास इथे रमले, कॉलेज पाहिलं, कॉलेज बद्दल त्यांना समाधान वाटलं. मला असं वाटलं की आज आपण सर्वजण आला, मला असं वाटलं की संसदेचे सर्व खासदार आमच्या महाविद्यालयामध्ये आलेले आहेत. या निमित्तानं काही ना पण महाविद्यालय पाहण्यात आलं. तसं तुम्ही महाविद्यालय हे वृत्तपत्रामधून जवळजवळ बऱ्याच वेळेला तुम्ही वाचत असाल की महाविद्यालय काय आहे. या महाविद्यालयाचा एक विद्यार्थी जो दिव्यांग आहे, दोन्ही पायांनी दिव्यांग आहे, असा विद्यार्थी भारताचं नेतृत्व करण्यासाठी कुठे गेला? साऊथ कोरियाला तो गेला. आणि साऊथ कोरियाला जात असताना साऊथ कोरियाला गेला हे नाही महत्वाचं हे आहे की ज्यावेळेला मुंबई विमानतळावरती पत्रकारांनी त्यांची मुलाखत घेतली, त्यावेळेला तो तिथे सांगतोय अभिमानाने की मला परराष्ट्रामध्ये जाण्याची प्रेरणा जर कुणी दिली असेल तर ती देगलूर महाविद्यालयाने आणि देगलूर महाविद्यालयाच्या गुरुजनांनी मला दिली, म्हणून मी आज परराष्ट्रामध्ये जात आहे. मला असं वाटतं मॅडम आपल्या जीवनामध्ये अजून काय पाहिजे? शिक्षकांच्या जीवनामध्ये गुणवंत विद्यार्थी निर्माण होणं याच्या इतकं भाग्य दुसऱ्या कुठल्याही माणसाला मिळत नसतं. आपल्या महाराष्ट्र डिग्री महाविद्यालयामध्ये सुद्धा माझी विद्यार्थिनी आहे वंदना बासवाडेकर मैडम जो है स्टूडेंट है हमारा. गौरव पेवड़ीकर जो है वो मेरा डायरेक्ट स्टूडेंट है पीएचडी का, अभी यहाँ गटकवा पढ़ रहा है, वो भी मेरा स्टूडेंट है. आणि म्हणून सरांनी सकाळी जो मुद्दा सांगितला होता की आपण विषयाची निवड करत असताना ती कशी केली पाहिजे, मी माझ्या काही विषयाची निवड मुलांना जी दिलेली आहे ती मी सांगतोय. राष्ट्रीय सेवा योजना आणि ग्रामीण विकास हा गटकवाचा विषय आहे. गौरव पेवळीकरला जो विषय दिलेला आहे तो बचत गटाची भूमिका ग्रामीण विकासामध्ये हा विषय त्याला दिलेला आहे. म्हणजे अशा ग्राहक पंचायत हा विषय त्याला दिला. हे असे वेगवेगळे जे विषय आहेत, जे करंट विषय आहेत, ते विषय आपण द्यायला पाहिजे. आता सांगितलंय मला वाटतं कोहेकर मॅडमच्या कॉलेजला 8 तारखेला अजून एक वर्कशॉप आहे की माहिती तंत्रज्ञानाचा वापर संशोधनामध्ये कसा करता येईल याच्या बाबत त्यांच्याकडे वर्कशॉप आहे. असे नवनवीन विषय आपण आता विद्यार्थ्यांना ते दिले पाहिजे. आणि सर्वात अवघड असतं मुलींच्यासाठी रिसर्च करणं, हे फार मोठं आव्हान असतं. एकदा हिंगोलीवरनं एक मुलगी माझ्याकडे आली आणि मला म्हणाली की सर मला तुमच्या हाताखाली रिसर्च करायचं. मी काही ओळखत नाही काही, आणि तिकडे एवढे गाईड असताना तू इथे काय येतेस? मला तुमची माहिती मिळालेली आहे म्हणून मी विश्वासाने तुमच्याकडे आलेले आहे. रिसर्चच्या गाईडनी अजून एक पथ्य पाळायचं, संशोधन होईपर्यंत आपल्या विद्यार्थ्यांकडून अर्धा कप चहा सुद्धा घ्यायचा नाही. हे तत्व मी पाळलेलं आहे. सर्व विद्यार्थी साक्षीला हे तत्व पाळायला पाहिजे की आपण कुठलीच अपेक्षा नाही, विद्यार्थी आला तो माझ्याकडे येईल, चहा फराळ करेल, वेळ पडली तर ज्यावेळेला लातूरून येतात किती मॅडम ज्यावेळेला मुक्ता यायची ग्रंथळे, मॅडमला माहिती आहे माझी विद्यार्थिनी मुक्ता यायची तर मुक्ताच्या घरचे सगळे कुटुंबीय गाडी करून देगलूर कॉलेजमध्ये आल्यानंतर मला आश्चर्य वाटलं, सगळे सगळे कसे काय आले? आश्चर्य करण्यासारखं जेवढं मी म्हटलं कसं काय तुम्ही नाही आमची मुक्ता सर तुमचं फार वर्णन करते नेहमी, त्यावेळेस आम्हाला असे सर कोणते आहेत हे आम्हाला काहीच होतं म्हणून आम्ही गाडी करून लातूरून निघा. मला असं वाटतं हा जो आनंद गाईडला असतो, गाईड म्हणजे फक्त पीएचडी झाला विद्यार्थी गेला असं नाही. आजही गटकवात माझ्या कुटुंबातला एक सदस्य आहे असं मला वाटतं. आजही मुक्ता गंधळे माझ्या घरातली सदस्य आहे असं मला वाटतं. कारण ज्यावेळेला ती इथून निघत होती, लातूरला पोहोचत होती, त्यावेळेला पोहोचल्यावर माझी पहिली सूचना होती घरी गेल्याबरोबर मला फोन करायचा, तू पोहोचली म्हणून. आणि म्हणून इतकी काळजी गाईडला आपल्या विद्यार्थ्याची घ्यावी लागते. मला असं वाटतं मैडम ये जो ह्यूमन अप्रोच है, ये ह्यूमन अप्रोच इज मोस्ट इसेंशियल इन रिसर्च. आपल्या संशोधन कामामध्ये हा मानवी दृष्टिकोन सुद्धा आवश्यक आहे. आणि म्हणून
गाईड आणि विद्यार्थी याचे संबंध कसे असावे याच्यावरतीच एक पीएचडी करण्यासारखी आहे. अलीकडच्या काळामध्ये ज्या ज्या काही गोष्टी ऐकू येतात त्याने मन अतिशय विवळ होतं की असं कसं घडतंय शिक्षण क्षेत्रामध्ये. म्हणून आपल्या विद्यार्थिनींनी सुद्धा विश्वासाने आपल्या गुरुकडे संशोधन केलं पाहिजे आणि त्याच विश्वासाने आपण सुद्धा गुरुनी सुद्धा ज्ञान दिलं पाहिजे. मला असं वाटतं ही एक मानवी बाजू या ठिकाणी मांडली. आपण इथे आलात, तद्रेकर सरांनी सांगितलेलं आहे. तद्रेकर माझे सहकारी आहेत, आता माझ्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य आहेत, पण एकेकाळी माझे ते विद्यार्थी होते आणि आज एक अटॅचमेंट त्यांना आहे. ही जी अटॅचमेंट आहे आपलं कॉलेज आहे आणि म्हणून प्रशासनामध्ये जी मोजून काम केलं पाहिजे असेच सगळे माझे सहकारी आहेत. लक्षात सर जे आहेत त्यांना तर मी जावईच म्हणतो, कारण ते आमचे जे संस्था चालक आहेत त्यांचे जावई आहेत, त्याच्यामुळे आमचे ते जावई आहेत. अतिशय धडपडी कर्तृत्वात आणि लक्षात सर ही जोडी अशी आहे की या 8 दिवसामध्ये एवढा मोठा प्रपंच त्यांनी उभा केला आणि आज त्यांच्याकडे पाहिलं की तुम्हाला सगळ्यांना असं वाटेल की जणू काही आजच त्यांचं लग्न झालेलं आहे. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला नाही का, तर तेही लाजतात थोडं. ते लाजण्याचं कारण असतं की आमची लेक इथे बसलेली आहे, त्याच्यामुळे समोर कसं यावं हा प्रश्न त्यांना पडतो. पण या दोघांचं हे कौतुक याकरता केलं पाहिजे की आपल्या महाविद्यालयामध्ये सुद्धा अशा स्वरूपाचे गुरुजन असावे अशी मानसिकता जाताना तुम्हाला वाटली पाहिजे सगळ्यांना. की कॉलेज म्हणजे फक्त इमारत नाही, कॉलेजमध्ये काय हॉल होता, काय जेवण होतं, काय घर मजे होते ते सगळीकडेच मिळतं, त्याच्याबद्दल काही नाही. पण इथून नेण्यासाठी ज्या गोष्टी आहेत की इथे असलेल्या कर्मचारी, प्राध्यापक आणि प्राचार्याच्या मध्ये जे कौटुंबिक संबंध आहेत ते कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध आपण जाताना घेऊन जावे आणि सांगावं की असंही एक महाविद्यालय आहे की जिथे पूर्ण एक महाविद्यालयाचा परिवार आहे. अशा परिवारामध्ये आम्ही 8 घंटे घालवलेले आहेत. पुन्हा अशाच प्रकारचं एखादं वर्कशॉप आम्ही घेणार आहोत. सरांनी सांगितलेलं आहे की सेल्फ फायनान्स वरती आम्ही वर्कशॉप घेतलंय. कोणत्याही प्रकारचं युजीसीचं ग्रँट यायला नाहीये. याच्यामध्ये वृत्तपत्रामध्ये सुद्धा आलं की अशा प्रकारे महाविद्यालयामध्ये वर्कशॉप घेतले जाते वगैरे वगैरे. आम्हाला बाकी काही माहित नाही. याच्यामधून जे लेख आलेले आहेत, जे लेख तुम्हाला द्यावेसे वाटलेले आहे, मला असं वाटतं की तेच फार मोठं योगदान आपल्या शिक्षण क्षेत्राला आहे की त्या निमित्तानं तुम्ही लेख लिहिले, त्या निमित्तानं आपल्याला रिसर्च बद्दल माहिती मिळाली. हेही कसे थोडके असं मला वाटतं. या ठिकाणी आपण सर्वजण आलात त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं मनापासून मी धन्यवाद तुम्हाला देतो. पुन्हा महाविद्यालयात पाहायला केव्हाही तुम्ही या, कारण या महाविद्यालयाची जी वेगवेगळी प्रत्येक वैशिष्ट्य मी सांगणार नाही, पण या महाविद्यालयामधला विद्यार्थी ज्यावेळेला कला 12वी शाखेमध्ये महाराष्ट्रामध्ये पहिला आला त्यावेळेला तत्कालीन जिल्हाधिकारी श्रीकर परदेशी साहेब यांनी आम्हाला महाराष्ट्र राज्यामधलं पहिलं बाल विज्ञान भवन देगलूर कॉलेजला ते दिलं, ज्या विज्ञान भवनामध्ये जवळजवळ 10 लाखाचे सगळे इक्विपमेंट तिथे प्रयोग, वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग आपल्याला पाहायला मिळतात असे तिथे आहेत. या विज्ञान भवनाला गेले वर्षी जे आमच्याकडे रेकॉर्ड आहे त्या रेकॉर्ड प्रमाणे जवळजवळ 5000 शालेय विद्यार्थ्यांनी त्याला भेट दिलेली आहे. एवढं चांगलं विज्ञान भवन आहे. आता एकच दिवसात असल्यामुळे ते विज्ञान भवन मी तुम्हाला दाखवू शकलो नाही आणि सगळंच दाखवलं तर पुन्हा तुम्ही कॉलेजला येणार नाही. त्याच्यामुळे ते दाखवण्याचं बाजूला ठेवलेलं आहे, ते पाहायला तुम्ही पुन्हा यावं अशी आग्रहाची विनंती करून मी इथे थांबतो. जय हिंद, जय भारत.
don't know Marathi or English. So without taking much of your time, I will convey my few words. Dr. Lathete has made a commendable work by organizing this national seminar on recent trends on research, all types of progress. The students, more number of students are not interested to register for PhD or to involve themselves in research activities. Every student must develop a research mentality. It must nowadays. Whatever you want to enjoy, or what type of society you want to create, or what type of society you wanted to expect of you. To create such a society, we have to contribute to create such a society. Here, as you know, generally social science researches are based on information provided by the target population chosen for the analysis. Means it is not to conduct research to collect the data. To collect data, there are number of methods. Observation method is there, questionnaire method is there, interview method is there, schedules method is there. But the most common method, particularly in social science, is the questionnaire method. So here, to produce a qualitative research, we have to collect the valid and appropriate data. So here, to collect data when we are using questionnaire, then questionnaire must be, it is very important and very crucial part, becomes a crucial part of research. Because it is the basis on what we are producing a research paper. An appropriate questionnaire misleads, inappropriate questionnaire misleads the research, it misleads the academics, it misleads the policy making also. Because on the basis of the data collected, we are producing research paper. On the basis of the research paper, the society will formulate the policy, the government or administration formulates the policy. So, if we collected inappropriate data, it misleads our research. That's why it is must to collect appropriate data. To collect appropriate data, our questionnaire must be appropriate. So, a questionnaire is what is questionnaire? Questionnaire is a document containing questions or other types of items designed to solicit information appropriate to analysis.
to analysis, information is required, and that information we have to collect through questionnaire. So that's why questionnaire must be appropriate. It is a method used to collect standardized data from a large number of people. Then the same information is collected in the same way we use to collect data in a static form. So here, what procedure we have to follow to prepare a good questionnaire is question emerges. And what are the elements involved in questionnaire? Here, the questionnaire must be very short and simple. Short does not mean that only 1 page or only half page length. Short means, as far as possible, they should be short, but they should be capable to collect all types of data which is necessary to conduct research. And questions should proceed in a logical sequence. The questions which have been framed or questions which are appear in the questionnaire, they must be in a logical sequence. One by one the questions must be related. You be answered an answer to a first question, and immediately the second question must be related with the first question. In a logical sequence, you have to frame the questions. And further, technical terms and vague expressions must be avoided. Because when we are collecting data from the people may not be aware of all the technical terms. That's why we have to use as far as possible the easy language in the questionnaire. And vague expressions also must be avoided. Then, control questions to check the reliability of the respondents must be present. Control questions must be present to check reliability of the respondents. Then, adequate space must be provided in questionnaire to answer the questions which are there in the questionnaire. Adequate space must be there. And further, brief directions with regard to filling up the questionnaire. How to fill up the questionnaire? Brief directions, brief instructions, brief suggestions also must be there in the questionnaire. That only that will be treated as a good questionnaire. And further, the physical appearance of the questionnaire also must be good. That means, when we are supplying questionnaire, either by using the internet questionnaire, or a telephonic questionnaire, or SMS questionnaire, or any type of, or what is a printed questionnaire, whatever the type of questionnaire it may be, but that questionnaire must appear a very good appearance of the questionnaire, physical appearance of the questionnaire also must be good and attractive. If it is attractive, and then only the respondents will go through that questionnaire. Otherwise, they will go. If it is not attractive, the attention of the respondent. Then, already Dr. Sundari discussed about the types of questionnaire, also structured, unstructured, and quasi-structured questions. And further, open-ended questions, closed questions, and multiple questions also. What is the structure? That is, generally questionnaires are of three types: structured questionnaire, unstructured questionnaire, and quasi-structured questionnaire. Structured questionnaire means it includes the pre-coded questions with well-defined skipping pattern to follow the sequence of questions. In the questionnaire, skipping pattern also must be adopted. That means, for example, you will take up when you are collecting sources or
married. If the person is yes, but here what type of the data you want to collect in connection with the marriage? Keeping in mind, you have to ask the next question, and here we take up if the answer is yes or no. If the question is no, and then the question must appear at what age you are going to marry. And next we will take up if the person is married. The first answer is married. Then if the person is married, the answer is married, the respondent accepted that he or she is married. Then the next question, 11A. If married, how many children? Not married, the answer is not married, and then he is to skip it. 11A is to skip right the respondent who has answered no. Whereas he has answered yes, then the next person is to be answered by him only. Like this. Skipping pattern also must be adopted. And then unstructured questionnaire means yes or no type questions. Not yes or no type. It improves the structured questions yes or no type, whereas unstructured questions are the first answer which are to be answered by the respondent in his own way, sometimes in vague answers. And then quasi-structured answers are questionnaire is quasi-structured answer with the mixture of structured and unstructured questions. And then type of questions. In a questionnaire, what type of questions are to be appear? What type of questions appear? Open-ended questions we can see, closed-ended questions we can see, and multiple questions we can see. Open-ended questions means where the respondent is free to give his own opinion or own answer. In a closed-ended question, he is to answer yes or no only. Either yes or no. In multiple choice, there are number of choices will be given. Maximum choices will be given. Out of those choices, one choice is selected by the respondent. Further, in framing the question, what should be avoided? Because in framing questions, the research scholar must be very careful. Because his research is completely based on the data which he is collecting through the questionnaires. So, here we must avoid some elements. They are first of all taken questions without objective. That should be avoided. Without objective, no question is to be asked in a questionnaire. Every question should have its own objective. This is the first element the researcher must keep in his mind. He must not use complex language. Complex language is to be adopted. Complex language should be avoided, not adopted. Avoided. That means very easy language. The local language is to be used in the questionnaire. If the local language is used and then the respondent will respond accurately or adequately or properly, it is helpful for him. That's why this also works. And then ambiguous concepts must be avoided. Double meaning or confusion questions must not be there. Whatever the
your income less than 10,000, more than 10,000. If this much is asked, it is very difficult to the researcher to assess the economical status of the people. That's why he will make number of categories. Less than 10,000, less than 50,000, less than 1 lakh, less than 50 lakh, less than 1 crore, and above 1 crore, like this. Then only the researcher can assess or prepare his research paper very effectively. And further, long questions must be avoided. In the questionnaire, the questions must not be very long. As far as possible, the questions must be short. And further, double two-in-one questions also must be avoided. Two-in-one, that means in a single question, the single number, two questions are to be asked. Single question, that means for one answer, what answer you are expecting, directly that one question is to be asked. No two-in questions are to be asked. Because the respondent will answer to only one question, either first question or the next question. That's why two-in questions must be avoided. And further, double barrel questions also must be avoided. Next, calculative questions also must be avoided. Calculation. For example, how much percentage of your income you are spending every month for your medical treatment. Not like this. So, this calculative questions also, the people, how much percentage of money, how much percentage of your income you are spending for medical treatment. Such questions are not to get asked because you will calculate percentage. Someone will not know how to get the percentage. Therefore, calculative questions also must be avoided. And further, longer and vague reference periods must be avoided. Longer period, that is, the present period, if the question is related to the present period, it is very easier to people to answer. So, in the questionnaire, the questions must be as far as possible concerned with the present period. And then referring to previous question. In connection with the second question, the next question must not be asked. In connection, keeping in mind the second question, the next question, that means related with the second question, the third question must not be asked. So, when the question is asked, that the answer to that question must not be connected with that of it. That must be, it may be related, but that must not be connected with that of the another question. So, like this, there are number of advantages also. Those advantages are this questionnaire method is a practical method, particularly in social science research, and large amount of information can be collected from a large number of people that can be carried out by a researcher or by a number of people with limited effectiveness, validity and reliability. The results of the questionnaires can usually be quickly and easily quantified either by a researcher or with the help of the computers or software packages that can be analyzed more scientifically because the questionnaire includes all types of data which are required by the researcher. And further, when a data has been quantified, that can be used to compare and contrast other research and will be used to measure change also. And the new theory, positivists believe that quantitative data can be used to create new theories and test existing hypotheses. Really, to create new theories is only very helpful. It has certain disadvantages also. Those disadvantages are this method is inadequate to understand some forms of information like changes of emotions, behavior and feelings, because behavior of an individual changes from time to time and emotions, feelings also changes from time to time. In connection with the behavior, emotions, it is not so good to adopt this questionnaire method. And further,
questionnaire lacks validity also. There is no way to tell how truthful a respondent is being, because whether the respondent has given the correct answer or not, it is very difficult to assess. And there is no way of telling how much thought a respondent has put in, whether he has used his brain or not, or without saying anything, sometimes they will answer. And the next one is the respondent may be forgetful or not thinking within the full context of the situation. Respondents, if we forgotten, how can we answer? This also exists. And then people may read differently and they may interpret the questions differently. Whatever questions appear in the question paper will take up, they may interpret according to their own way of thinking. And when developing the questionnaire, researcher is making his own decisions and assumptions. This is also another important disadvantage. Keeping in mind all these advantages and disadvantages, it is really the success of using the questionnaire depends upon the researcher himself. Because if we prepare a good questionnaire, we can get good data. If we collect a good data, and we can produce a good research paper also. So here the social science research is the basic to illustrate and predict the human behavior. The findings of research contribute policy making and enhancement of the academics. At last, we can say that in short, the questionnaire how much it is useful or how much it is not useful in social science research, it all depends on the researcher's capacity to prepare a good questionnaire. By this, I would like to close my work. Here, this is really a good effort made by the head of the Department of Political Science and Public Administration of this college. One thing, nowadays it is most essential to go for research, most essential, because we are expecting progress or development in all fields. Progress and development are the results of the research. The present research or the present system, if it is not suitable, then a next theory or next method or next pattern of society we have to find out by conducting research. So anyhow, I am very grateful to the organizers of this function who have given me an opportunity to exchange through my work to help us. या राष्ट्रीय परिषदेच्या निमित्तानं आपण सर्वजण या महाविद्यालयामध्ये आला, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी या परिषदेचा ऑर्गनायझिंग सेक्रेटरी, राज्यशास्त्र विभागाचा विभाग प्रमुख, या नात्यानं राज्यशास्त्र विभाग, लोकप्रशासन विभाग, महाविद्यालय, स्वामी रामानंद मराठवाडा विद्यापीठ नांदेड या सर्वांच्या वतीनं आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. फक्त 10 दिवसाच्या नियोजनामध्ये आम्ही या नॅशनल कॉन्फरन्सचं आयोजन केलेलं आहे. 16 फेब्रुवारीला प्राचार्याने आम्हाला बोलून घेतलं आणि सांगितलं की आपल्याला नॅशनल कॉन्फरन्स घ्यायचे आणि ती या महिन्यातच घ्यायची, कारण 28 तारखेपासून 12वीच्या परीक्षा सुरू होत आहेत. 16 तारखेला परिषद घ्यायची फायनल झालं, 18 तारखेला परिषदेचं ब्राउचर तयार झालं आणि 18 तारखेपासून ते 27 फेब्रुवारी म्हणजे आजपर्यंत साधारण 26 फेब्रुवारी पर्यंतचा वेळ आम्हाला हे सर्व चर्चासत्राचं नियोजन
करण्यासाठी आम्हाला वेळ मिळाला होता. तरीही एवढ्या कमी वेळात शॉर्ट पिरियड मध्ये शॉर्ट टाइम मध्ये मला सांगायला फार आनंद वाटतोय. 125 रजिस्ट्रेशन आमच्या या चर्चासत्रामध्ये झालेलं आहे. एक दुसरी गोष्ट, ज्या रिसोर्स पर्सनना आम्ही इन्व्हाइट केलं होतं आणि ज्यांच्याशी आम्ही कॉन्टॅक्ट केला होता त्यातले सर्वच रिसोर्स पर्सन या कॉन्फरन्स मध्ये आपले विचार मांडण्यासाठी आलेले आहेत. त्या सर्वांचं मी अतिशय मनपूर्वक हृदयाच्या अंतःकरणातून मी त्या सगळ्यांचे आभार मानतो. कारण फक्त फोनवरचं निमंत्रण तुम्ही आमचं स्वीकारला आणि तुम्ही आमच्या या परिषदेला इथं आलात. कारण हे महाविद्यालय तीनही राज्यांच्या सीमेवरचं महाविद्यालय, अतिशय टोकावरचं महाविद्यालय आहे, पण सातत्यानं उपक्रमशील असणारं हे महाविद्यालय आहे. जरी राज्याच्या कोपऱ्यात असलं तरी संबंध राज्यभर या महाविद्यालयाची चर्चा होत असते. कारण या महाविद्यालयाचं नेतृत्व तेवढ्या चर्चेचं आहे. डॉक्टर अशोक वाकोडकर सर यांच्या नेतृत्वाखाली आणि यांच्या मार्गदर्शनाखाली या महाविद्यालयाचा संबंध विकासाचा रथ सातत्यानं चालतोय. या रथामध्ये आपण सर्वजण सहभागी झाला त्याबद्दल आपल्या सर्वांचे, सर्व रिसोर्स पर्सनचे, कोरेकर मॅडम, डॉक्टर वसुंधरा देवी मॅडम, प्रोफेसर बसवराज पुजारी सर, डॉक्टर शिवाजी दळणर सर, डॉक्टर कंधारे SM सर, या सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो. डॉक्टर शरद कुलकर्णी सर हे या कार्यक्रमासाठी आले आणि त्यांनी उद्घाटनाच्या कार्यक्रमाचं अध्यक्षपद भूषवलं, आम्हाला मार्गदर्शन दिलं. या सर्वांचा मी फार आभारी आहे. कारण तुझ्या सरांनी सांगितल्याप्रमाणे संशोधन ही विकासाची मुख्य आट आहे, तो विकासाचा पाया आहे. आणि ही विकासाचा पाया ठरवणारी संकल्पना जर आपण समजून घेतली तर विकासाला कोणत्या दिशेने घेऊन जायचं हे या महाविद्यालयातल्या BA फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, MA फर्स्ट इयर, MA सेकंड इयर आणि आपल्या सर्वांना हे समजलं पाहिजे. जेणेकरून तो मेसेज घेऊन आपण आपल्या महाविद्यालयातल्या मुलांच्या समोर जाऊ आणि मुलांना व्हॉट इज रिसर्च, व्हॉट इज द न्यू ट्रेंड इन रिसर्च हे आपण त्या मुलांना समजून सांगू. जेणेकरून आपल्या महाविद्यालयातला घडणारा विद्यार्थी हा भविष्यातला संशोधक घडला पाहिजे. या मानसिकतेतून आम्ही या चर्चासत्राचं, या परिषदेचं आयोजन केलं होतं. आपण सर्वजण या परिषदेमध्ये आला, आपल्या सर्वांचे आभार. आडत व्यापारी शिक्षण संस्थेनं ही परिषद घेण्यासाठी आम्हाला जे सहाय्य केलं त्याबद्दल त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. अतिशय कमी वेळेमध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठानं आम्हाला ही परिषद घेण्यासाठी परवानगी दिली, त्याबद्दल विद्यापीठाचे देखील मी आभार मानतो. आणि ही परिषद यशस्वी करण्याच्या अनुषंगानं आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अशोक वाकोडकर सर, उपप्राचार्य डॉक्टर प्रकाश गजरेकर सर, उपप्राचार्य डॉक्टर अनिल चिंद्रावार सर यांनी आम्हाला जे सातत्याने मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शनाबद्दल मी त्यांचे मनस्वी आभार मानतो. या परिषदेच्या यशस्वीतेसाठी आम्ही जी ऍडवायझरी कमिटी केली होती त्या ऍडवायझरी कमिटीमध्ये सर्व सदस्य, प्राचार्य, 2 उपप्राचार्य, डॉक्टर विनय भोगले सर, डॉक्टर संतोष कदम सर, डॉक्टर अशोक टिप्परसे सर, डॉक्टर विठ्ठल जंभारे सर या सर्व ऍडवायझरी कमिटीच्या सभासदांचे मी आभार मानतो. तसेच वसुंधरा देवी मॅडम यांना निजामाबादहून घेऊन येण्याची जबाबदारी आम्ही डॉक्टर सुदाम सरांकडे दिली होती. सुदाम सरांनी ती जबाबदारी अतिशय यशस्वी पार पाडली, त्याबद्दल सुदाम सरांचे मी आभार मानतो. या संपूर्ण चर्चासत्राचा मुख्य सार 2 असतो. एक तर येणाऱ्या सर्वांना बौद्धिक खाद्य चांगलं मिळालं पाहिजे आणि त्यांना जेवायला देखील चांगलं मिळालं पाहिजे. ही भोजन समितीची जबाबदारी डॉक्टर सिकंदर देसाई सर या सर्वांनी आणि त्यांच्या संपूर्ण टीमनी अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडली, त्याबद्दल मी त्यांचे देखील आभार मानतो. तसेच आमच्याकडच्या कोणत्याही कार्यक्रमामध्ये नेहमी स्वयंपाक करणारा जो असतो ते आमचे बाळू महाराज, त्यांनीही चांगल्या पद्धतीने आम्हाला जेवण करून दिलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. महाविद्यालयातला शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ऑफिस मधले सर्व कर्मचारी, आमचा कॉम्प्युटर टाईप करणारा मनोज साखरे असेल, अशोक मांडवार असेल, प्रशांत चव्हाण असेल किंवा त्या फ्लेक्सवर सगळं अतिशय व्यवस्थित चित्र फिर प्रकाशित करणारे आमचे गौस सय्यद असतील,
संपूर्ण चर्चा परिषदेचं लाईव्ह टेलिकास्ट करणारे मुन्सिफ टीव्हीचे सर्व सदस्य मी त्यांचे देखील आभार मानतो. ते इथं आले कारण हे महाविद्यालय 3 राज्यांच्या सीमेवर आहे. या महाविद्यालयात काय घडतंय ते संबंध राज्याला कळायला पाहिजे, संबंध देशाला कळायला पाहिजे आणि ते घेऊन जाण्याचं काम फक्त आणि फक्त प्रसार माध्यमच करू शकतात. ते प्रसार माध्यम देखील आमच्या मदतीला, आमच्या हाकेला धावून आलं. त्याबद्दल मी मुन्सिफ टीव्हीचे जे वार्ताहर आहेत त्यांचं मी आभार मानतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ही परिषद यशस्वी करण्यासाठी आमच्या विभागातील राज्यशास्त्र विषयाचे सर्व विद्यार्थी, मग ते BA फर्स्ट इयरचे असतील, BA सेकंड इयरचे असतील, थर्ड इयरचे असतील, MA फर्स्ट असतील, MA सेकंड असतील किंवा या महाविद्यालयात शिकणारा प्रत्येक विद्यार्थी ज्यानं ही परिषद यशस्वी झाली पाहिजे याच्यासाठी आम्हाला मदत केली किंवा नुसतं ही परिषद यशस्वी व्हावी असं ज्यांनी शुभचिंतन केलंय त्या सर्व शुभचिंतकाचे आणि तन, मन आणि धनानं या परिषदेच्या यशस्वीतेसाठी ज्यांनी प्रयत्न केले त्या सर्वांचे मी आभार मानतो. आपण सर्वजण आमच्या शब्दाला साथ दिलात असंच मी तुमच्या ऋणात राहील. आमचं महाविद्यालय तुमच्या ऋणात राहील. जेव्हा जेव्हा आपण अशा परिषदेचं आयोजन करू तेव्हा तेव्हा आपण सर्वजण आमच्या शब्दाला हात साथ देऊन आपण इथे यावं अशी एक अपेक्षा आपल्या सर्वांकडनं व्यक्त करतो आणि आम्ही तुमच्या ऋणात राहू. या परिषदेचा इथं समारोप झाला असं घोषित करतो. तत्पूर्वी सर्व सहभागी जे प्राध्यापक आहेत किंवा विद्यार्थी आहेत त्या सर्वांचं प्रमाणपत्राचं जे वितरण आहे तिथं आमचे प्रशासन विषयाचे विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर कत्तुमार सर आहेत. आमच्या राज्यशास्त्र विभागातले प्राध्यापक सोनकांबळे सर आहेत, ते इथे बसलेले आहेत. त्यांच्याकडे आपल्याला हे सर्व प्रमाणपत्र मिळतील. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माझ्या विभागातले प्राध्यापक डॉक्टर चोले माधव सर यांची मला ही परिषद यशस्वी करण्यासाठी फार मदत झाली. मी त्यांचे आभार मानतो. प्राध्यापक संजय देवडे सर यांचीही मला ही परिषद यशस्वी करण्यासाठी फार मदत झाली. सर्वांचं मी आभार मानतो आणि हा कार्यक्रम इथं संपला असं अध्यक्षांच्या परवानगीने जाहीर करतो. धन्यवाद. देगलूर कॉलेज देगलूर में स्वामी रामानंद तीर्थ मराठवाड़ा यूनिवर्सिटी और देगलूर कॉलेज देगलूर की जानिब से एक नेशनल कॉन्फ्रेंस मुनक़िद हुई जिसमें तहक़ीक़, संशोधन, रिसर्च के लिए क्या क्या चीज़ें ज़रूरी हैं उसके ऊपर ये कॉन्फ्रेंस थी. तो हमारे साथ यहाँ देगलूर कॉलेज देगलूर के प्रिंसिपल डॉक्टर अशोक वाकोड़कर सर मौजूद हैं और दीगर जो मेहमान आए हुए हैं हमारे पास मौजूद वो भी मौजूद हैं. तो पहले हम डॉक्टर अशोक वाकोड़कर सर जो इस महाविद्यालय के प्रिंसिपल हैं उनसे इसके बारे में पूछते हैं. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाड़ा विद्यापीठ नांदेड़ और देगलूर महाविद्यालय देगलूर की तरफ से ये नेशनल कॉन्फ्रेंस का आयोजन किया है जिसमें 125 पार्टिसिपेंट्स इसमें आए हैं जो कर्नाटक, तेलंगाना और महाराष्ट्र में के अलग अलग कॉलेज से यहाँ आए हैं. I'm Dr. Vasundhara Devi from Telangana University. इधर एक कॉलेज वाले स्पेशली फ्रॉम द डिपार्टमेंट ऑफ पॉलिटिकल साइंस एंड पब्लिक एडमिनिस्ट्रेशन इतना अच्छा टॉपिक को चुने क्यों बोले तो एक कॉन्टेम्पररी टॉपिक है. आजकल इससे पहले तो बुक्स में देख के लिखते थे, अभी वैसा नहीं लिख रहे. पूरा रिसर्च पे आधारित कंटेंट्स को पूरा तो वैलिडिटी रहती. इसलिए I congratulate this college, the principal and the others and the Department of Political Science and Public Administration for choosing this topic first. आजकल ये UGC वाले ने इतना बढ़ावा दे रहे, इतना मॉनिटरी बेनिफिट्स दे रहे. अगर ऐसा रिसर्च करें मतलब रिसर्च करना कैसा, रिसर्च टॉपिक कैसा चुनना और रिसर्च में क्या क्या रहते, उसमें कंटेंट्स कैसा रहना और प्रोसेस कैसा रहते, ये प्रोसेस में क्वेश्चनर पैटर्न कैसा रहते, वो क्वेश्चनर्स में कितना वेराइटीज रहते. सकता है कि देगलूर कॉलेज देगलूर ने एक बहुत बेहतर प्रोग्राम की शुरुआत की है. रिसर्च के ऊपर जो स्टूडेंट रिसर्च करते हैं उनके गाइडेंस के लिए कर्नाटक से, तेलंगाना से बहुत अच्छे टीचर्स को, फैकल्टी को बुलाकर उन्होंने उनको गाइडेंस के लिए बताया.
कैमरामैन मोहम्मद अब्दुल रहमान के साथ मोहम्मद अल्ताफ, मुंसिफ टीवी के लिए देगलूर से। देगलूर कॉलेज देगलूर में स्वामी रामानंद तीर्थ मराठवाड़ा यूनिवर्सिटी और देगलूर कॉलेज देगलूर की जानिब से एक नेशनल कॉन्फ्रेंस मुनक़िद हुई, जिसमें तहक़ीक़, संशोधन, रिसर्च के लिए क्या क्या चीज़ें ज़रूरी हैं उसके ऊपर ये कॉन्फ्रेंस थी। तो हमारे साथ यहाँ देगलूर कॉलेज देगलूर के प्रिंसिपल डॉक्टर अशोक वाकोड़कर सर मौजूद हैं और दीगर जो मेहमान आए हुए हैं हमारे पास मुअज़्ज़ज़ वो भी मौजूद हैं। तो पहले हम डॉक्टर अशोक वाकोड़कर सर जो इस महाविद्यालय के प्रिंसिपल हैं उनसे इसके बारे में पूछते हैं। स्वामी रामानंद तीर्थ मराठवाड़ा विद्यापीठ नांदेड़ और देगलूर महाविद्यालय देगलूर की तरफ से ये नेशनल कॉन्फ्रेंस का आयोजन किया है, जिसमें 125 पार्टिसिपेंट्स इसमें आए हैं, जो कर्नाटक, तेलंगाना और महाराष्ट्र में के अलग अलग कॉलेज से यहाँ आए हैं। रिसर्च जो अभी संशोधन हो रहा है एजुकेशन में, तो उसको एक दिशा मिलना, वो रिसर्च के जो स्टेप्स है वो सब लोगों को समझना, इसलिए ये कॉन्फ्रेंस का आयोजन किए वाला है और इसको बहुत अच्छा रिस्पांस मिला है। अभी तेलंगाना की जो मैडम आए हैं उनकी जो प्रतिक्रिया है वो आप सुनिए। I'm Dr. Vasundhara Devi from Telangana University. इधर एक कॉलेज वाले स्पेशली फ्रॉम द डिपार्टमेंट ऑफ पॉलिटिकल साइंस एंड पब्लिक एडमिनिस्ट्रेशन इतना अच्छा टॉपिक को चुने, क्यों बोले तो एक कॉन्टेम्पररी टॉपिक है। आजकल इससे पहले तो बुक्स में देख के लिखते थे, अभी वैसा नहीं लिखते, पूरा रिसर्च पे आधारित कंटेंट्स को पूरा बताओ वैलिडिटी रहती। इसलिए I congratulate this college, the principal and the others, and the Department of Political Science and Public Administration for choosing this topic first. आजकल ये यूजीसी वाले ने इतना बढ़ावा दे रहे, इतना मॉनिटरी बेनिफिट्स दे रहे। अगर ऐसा रिसर्च करें तो मतलब रिसर्च करना कैसा, रिसर्च टॉपिक कैसा चुनना और रिसर्च में क्या क्या रहते, उसमें कंटेंट्स कैसा रहना और प्रोसेस कैसा रहते, ये प्रोसेस में क्वेश्चनर पैटर्न कैसा रहते, वो क्वेश्चनर्स में कितना वेराइटीज रहते और इंटरव्यू मेथड्स कैसा रहते, ये पूरा ये सेमिनार में डिस्कस करें। इतना अच्छा बोले तो प्रैक्टिकल ओरिएंटेड सेमिनार को इतना अच्छा करें, उसके लिए हम बधाई। डॉक्टर प्रीति कुमेकर, मैं लातूर से हूँ और इस कॉन्फ्रेंस में मैंने आधुनिक जो तकनीक है रिसर्च के बारे में उस पर डील किया है। एडवांस जो टेक्नोलॉजीज है उसको मैंने डील किया है। ये डील करते हुए मुझे बहुत खुशी हुई, जो नई तकनीक है वो स्टूडेंट्स तक, पार्टिसिपेंट्स तक पहुँचे और वो उसे ज़्यादा से ज़्यादा प्रैक्टिस में लाए, ये मेरे लिए बहुत इम्पोर्टेंट बात है। और मैं इस कॉलेज की जो ऑर्गेनाइजर है इस कॉन्फ्रेंस के और इस कॉलेज की जो प्रिंसिपल है उन्हें बधाई देना चाहती हूँ कि ये बहुत अच्छा एक टॉपिक उन्होंने चुना, ताकि रिसर्च जो है उसमें हम कुछ मॉडर्नाइजेशन और पोस्ट मॉडर्नाइजेशन ला सकें। मुझे यहाँ जो आपने बुला के जो अपॉर्चुनिटी दी है उसके लिए मैं आपके आभारी हूँ। From Karnataka College, Bidar, Karnataka. The Department of Political Science of this department has made a commendable effort in organizing this type of national seminar, because it is useful not only for the students, it is also useful for the teachers also who have engaged in teaching to the college level. It encourages the young mind or young students to go for research. This research is the basis for all types of development. That's why I am congratulating the college staff members for organizing such type of seminars. Myself, Dr. Lakshya Ratnakar, रिसर्च मेथोडोलॉजी के ऊपर आयोजित इस राष्ट्रीय संगोष्ठी का मैं ऑर्गेनाइजिंग सेक्रेटरी था। ऑर्गेनाइजिंग सेक्रेटरी के विशेष मेरे महाविद्यालय के प्रधानाचार्य अशोक वाकोड़कर सर और मेरे इंस्टीट्यूट, इन दोनों के मार्गदर्शन के साथ हमने राष्ट्रीय संगोष्ठी सफल करने की कोशिश की है। और मुझे ऐसा लगता है कि इस राष्ट्रीय संगोष्ठी में
आए हुए सभी रिसोर्स पर्सन ने जिस तरह से अपने विषय को अपने पेश किया है, उससे मुझे ऐसा लगता है कि यह राष्ट्रीय संगोष्ठी हाउ टू रिसर्च एंड हाउ टू प्रोसेस द रिसर्च रिसेंट रेट इन रिसर्च, यह सब आए हुए सभी अतिथियों को और जिन जिन कॉलेज के सभी प्रतिनिधि आए थे उन सभी को अच्छी तरह से सभी रिसोर्स पर्सन ने अपना विषय रखा है। इसलिए मैं उनका अपने तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ, इस संस्था का मैं शुक्रिया अदा करता हूँ, इस यूनिवर्सिटी का मैं शुक्रिया अदा करता हूँ